जय हरी. कसे सगळेजण मजेत का? तर आज पावसाने बघा अशी धावपळ केलेली आहे. तर आता कांदे काढायला तर तेच दिले, कारण की पावसाने सगळी गडबडच केली. वातावरण थोडं बिघडलं ना, त्याच्यामुळे सगळे शेतकरी चिंताजनक झाले, कारण की आता सगळ्यांचं कांदा पीक हे उन्हाळा कांदा पीक काढायला रानामध्ये. तर मग रानात काढायला तर आता पाऊस बी असं मनाला धाकधूक वाटते का पाऊस येतो काय. त्याच्यामुळं आम्ही ना कांदे काढायला उक्ती दिले. तर आता दिशाने आम्ही चाललोय रानामध्ये. तर चला मग आपण रानात जाऊ कांदे बघायला. कुठं चालली दिशा? कांदे कांद्याकडे कांदे काढायला सुरुवात केलेली म्हणून हा दिव्याचं चाललंय आता ठिबक गोळा केलंय काही, म्हणून तिचं चाललंय. मी पण करू लागले म्हणून सांगते दिशाला. दिशा नव्हती आली ना आज काल का रानामध्ये ना, आहे ना. काय केलं घरी तू? दिसले कोणीच नाही. चला मग आम्ही चोकोबार बनवायला गेलती का? लय काम करते पोरी आता. चोकोबार बनवू लागती, माल पॅकिंग करू लागती माव्याचा, आहे ना ग बाई. आता आम्ही आलोय माथ्याच्या रानामध्ये. इकडं काढून झाले कांदे, आता पुढं काढायचे चालू आहे. तर तिकडं जायचं आपल्याला आता. इकडे बघा लगेच पाईप पण गोळा करून घेतले. आपले ड्रिपवर कांदे होते ना, त्याच्यामुळे हे पाईप पण आता गोळा करून घेतले. ऊन पडत ना आता, मग आता घरी घेऊन जायचे आणि सावलीला ठेवायचे मस्त. मग ते काढायचे राहिले. आणि इथं एवढी पोळ राहिलेली भरायची कांदे. पात पण एकदम कडक वाळली मस्त. कांद्याचा कलर तर बघा किती भारी झालाय. असा कलर झाला. पातीमध्ये कांदे ठेवले ना तर मस्त कलर येतो. पाहता येऊ कलर कांद्याला. आणि कांद्याला एकदम नॅचरली कलर येऊ भारी एकदम. आणि पातीमध्ये ठेवल्याने तो एकदमच भारी राहतो. तरी आम्ही 5-6 दिवस पडून दिले पातीमध्ये. आणि मग नंतर काही या पावसाच्या अजून महिनाभर राहिली असती पोळी रानामध्ये, पण पावसाच्या गडबडीनं तर मग सुरुवातच झाली आता कांदे चाळीत भरायला. पावसाने लय गडबड केली आहे. वातावरण थोडं कधी ऊन पडतं कधी आवळ येतं ना, त्याच्यामुळं मग गडबडच झाली दर्शिक. आणि ठिबक गोळा करून टाकलं लगेच. बघा असे तुम्हाला जर ठिबक कसं गोळा करते तर मशीनचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकून आता येईलच तुम्हाला बघायला. तर शॉर्ट व्हिडिओ जाऊन चॅनलवर जाऊन बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ. कसा मस्त गठ्ठे बघा कसे तयार केलेले. आणि इथं गोळा करून टाकली मी एकखट्टी. हे असं नवीन ड्रीप आहे आमचं होलं ना, तर मग आम्ही चांगल्या पैकी गोळा करून मग पुढल्या वर्षीसाठी आपल्याला चांगलं उपयोगी पडेल ना, त्याच्यासाठी मग गोळा करून ठेवायचं मस्त. आणि मस्त अशी एका बांबूच्या याच्यात काडी घालायची मस्त. एक लांबलचक बांबू आणि त्यामध्ये अटकून द्यायचं झाडामध्ये सावलीला. आणि उंदरं राहणार नाही अशा ठिकाणी, कारण की ते करंडलं बी नाही पाहिजे. पुढल्या वर्षी आपल्याला उपयोगी येईल म्हणून मग हे ड्रीप आम्ही हे केलं. आणि दिशाला बघा ते डोंगळे खूप आवडत आहेत. फुलं दाखवू बाई त्याला. फुलं आहे का डोंगळ्याला? आणि ती रानात आली का कांदे नाही बघत काय नाही, ते डोंगळेच बघत येते. बघा आता पेरलेले कांदे काढायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातलं ड्रीप आम्ही अगोदरच गोळा करून घेतलं, कारण की ते कांदे पडल्यावर मग लय जड जातं. पेरलेले कांदे थोडे आमचे दाट झालते ना, पण माल भरपूर चांगला झालेला आहे. हे बघा अशी काढायला आता पोळी टाकल्या तिन्ही. हे बघा पेरेल कांदे असे काही असे, म्हणजे यात जास्त छोटले पण आहे मोठले पण आहे. हे बघा काही मोठले काही छोटले असे कांदे याच्यामध्ये पेरेल कांद्याची. कारण की साईज एकसारखी नसती येत कधीच, कारण जास्त
जवळजवळ असतं ना त्याच्यामुळं. आणि तशी लावलेल्या कांद्याची साईज म्हणजे साईजच होत असते. तर बघा इकडं दांडावर मला जास्त पोचलेले आणि तसे मग बघितले तर हे बघा आता तुम्ही बघा दांडाचा कांदे आहे. दांडाचा बघा, दांडाचे कांदे कसे पोचलेले, हे असे पोचलेले. बघा ताईंनो, आता हे आमच्याकडं ही पिवळ्या फुलाचं झाड हे सगळ्यांच्या शेतामध्ये असतं. तर हे झाड कशाचं आहे तर मला सांगायचं तुम्ही कमेंट करून बरं का, कशाचं आहे म्हणून. एकदम मस्त झाड आहे. पण ना झाडाला हात नाही लावता येत बरं का, अजिबात हात लावू शकत नाही तुम्ही. बघा हे झाड, त्याला किती फुलं आहे, पिवळे पिवळे छान फुलं आहे मस्त. त्याचं बी पण एकदम मोहरीसारखं मस्त असतं. पण त्या झाडाला काय कोणी हात लावू शकत नाही. तर ह्या झाडासारखे आपले विचार नसले पाहिजे असे काटेरी. तर आपले विचार एकदम सुंदर स्वच्छ मनाचे असले पाहिजे. तर बघा हे झाड किती दिसायला एकदम भारी दिसतं, पण झाडाला हात लावायचं काम नाही. बघा आता आम्ही एवढं रेबल यांना उक्ती दिलेले कांदे काढायला, कारण की कमवून दिली. मी सांगितलं ना तुम्हाला, पावसाची गडबड झाली त्याच्यामुळं. भैया कितने आदमी थे आप? 11. आज हो जाएगा? हाँ क्या हो जाएगा. हाँ ते पेरलेले ना, हाँ छोटे छोटे. बघा यांचा 11 जणांचा ग्रुप आहे आणि एवढे ते कांदे काढणारे. त्यात थोडं बिलाईत पण आहे, त्यांना प्रॉब्लेम पण नाही बिलाईताचा. थोडे दमानीच काढणारे ते. आता काही कांद्याची पूर्ण पात पडून गेलेली आहे, काहीची दो हाथ से उपटते क्या? दो हाथ से दो हाथ से उपटता. काटा आ जाता ना, हाथ में चुभ जाता वो. हाँ वो बहुत काटा डेंजर है. दिखता हुआ नहीं घुस जाता तो. हाँ कौन से गांव से आए आप? हम शेंदवा. शेंदवा का. बहुत दूर आना पड़ता है काम नहीं है ना, पैसा कमाने. बहुत दूर गांव छोड़ के आना पड़ता है. हाँ अच्छा लगता. आता हे कांदे कापून लगेच टेलर मध्ये भरायचे. आता ऊन खूप पडतं ना, कापल्या लगेच टेलर मध्ये भरून लगेच घरी चाळीमध्ये भरायचे आम्हाला. यांचं आता दिवसभरात 1 एकर कांदे तर अर्धा एकर काढून होतीन. 3 वाजेपर्यंत एवढे कापून होतीन. आणि मग नंतर एखादा टेलर घरी आलं की मग आम्ही भरायला सुरुवात करू. एक कात लावली तिने आणि आता ही दुसरी आत धरलेली. म्हणजे आता त्यांच्या 11 जणांच्या 2च आती झाल्या. पुढं परत 2 आती पडन. मध्ये तिने खुटवण केलं ना, त्याच्यामुळं ते दोन्ही हाताने उपटते ना, सगळेच जण 2 हाताने उपटते. त्यामुळे पटापटा पटापटा होते त्यांच्याकडून. ते आपल्या भागात कामाला आलेले असते ना,
त्यांच्या भागात पाणी नसतं एवढं, मग इकडल्या भागामध्ये त्यांना काम पण भेटतं. शेतकऱ्याचं भरपूर शेतकरी बागायतदार आहे इकडं, त्याच्यामुळं मग त्यांना भरपूर कामं देतात. तर आता चला मग मी ना कांदे चाळीत भरायचं काम चालू आहे आमचं काही. तर यांच्याकडून काढून घेतले होते, आता चाळीत भरून घ्यायचे पाण्या पावसाचे. आता एवढं आपण मोला मागाचे केलेले पीक असतं, मग ते आपल्याला भरूनच घ्यावं लागन. जे पदरात पडन ते घ्यायचं. आता काय पावसामुळं गडबड झाली सगळी. तर येतो का नाही येतो पाऊस, पण मग आपलं कर्तव्य आपल्याला करावं लागेल, कारण की आपण एवढं कष्ट घ्यायला असते या पिकाला ना, त्याच्यामुळं मग आमच्या आता काढायचं काम चाललंय. सगळ्याच शेतकऱ्यांचं चालू आहे आता काढायचं काम, आणि आमचं बी चाललेलं आहे आता. आणि आता चाळी भरून मग काही हो पुढं येऊ अगर नाही येऊ पाऊस, पण आपलं कर्तव्य आपल्याला करावं लागेल, कारण की पंजाब डकचा इशारा आला, त्याच्यामुळं मग आम्हाला आमचा निर्णय बदलावा लागला कामाचा. तर फास्ट काम करून घ्यावं लागलं या लोकांकडून. ते सकाळी 7 वाजल्यापासूनच येत असतात शेतामध्ये ना, त्याच्यामुळं त्यांना काम उरकतं. तसं आपल्याकडल्या बायांना दिलं काम का 11 शिवाय त्या येती नाही, आणि 5ला सुट्टी घेते. त्याच्यामुळं मग यांनाच दिलं काम. आता इकडे बघा हे कॉक जे पैप आहे, आता हे व्यवस्थित ठेवायचे पुढल्या वर्षीसाठी. तर कॉक मोडून नाही द्यायचे, काही नाही, आणि चांगले ठेवून दिले का आपल्याला पुढल्या वर्षी चांगले कामं येणार आहे ते. इकडे बघा हे असे गठ्ठे आता आम्हाला गोळा करायचे. तर आमच्या बाबांनी गोळा करायला सुरुवात केलेली आहे. तर मग आता मी गोळा करू लागते थोडंसं. बघा आमच्या बाबांनी कशी आयडिया केली ड्रीप व्हायची. मी पण घेऊन जाते 2-4. मी 4 घेतले, बाबांनी 5 घेतले. बघा मी ना आता 5 घेतले, बाबांनी 5 नेलते ते बांधून. तर मी ना हातामध्येच घेतले आणि एक वर टाकून घेतलेला आहे, कारण की एवढं ठिबक गोळा करून सावलीला नेऊन ठेवायचं सध्याला, कारण की ऊन खूप पडत दुपारी ना, त्याच्यामुळं. आणि अशी हे कामं उन्हाच्या अगोदर सकाळी सकाळी करावं लागते ना, त्याच्यामुळं मग आमचं चाललंय बघा. आता किती राहील तिथं, आम्ही घेऊन येते मग तेवढं. आता इथं आणून गंजी मारली, आणि नंतर मग त्याला एका बांबूच्या याच्यामध्ये घालून आणि मग असं अटकून देऊ. मग इथं खाली जागेवर राहिले तर उंदराचं भीती वाटते करंडायचं, मग म्हणून मग आता ठेवले सावलीला आणून, मग मारू आता. बघा आता कांद्याचं टेलर पण आलेलं आहे घरी, आणि आता ते खाली करून घ्यायचं काम चाललेलं आहे, कारण की आम्ही बाजार नाथरून ठेवला, साफसफाई झाली चाळीची सगळी, आणि मग नंतर टेलर आलंय घरी आपलं. त्याच्यामुळं कांदे बघा भरपूर असे मोठाले, आणि एकदम कलर गुलाबी गुलाबी चटक होता, म्हणजे चांगला लाल कलर आहे आमच्या कांद्यांना. तर बघा पहिलंच टेलर घरी आलेलं आहे. तर मी तुम्हाला रानात उपटताना दाखवले होते, तर उपटून झाले, आता कापून टेलर घरी आलं, आणि आता चाळीमध्ये भरायचे. तर आता आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, जय हरी, भेटू नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. बाय.